नमस्कार. इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर्वप्रथम तमाम गोमंतकीय महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच निमित्तानं आज आम्ही एका अशा महिलेची ओळख करून देणार आहोत. मला माहीत आहे बऱ्याच महिलांना करिश्मा पारकरबद्दल माहिती नसेल, पण बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस वर्ल्डमध्ये करिश्मा पारकरने आपलं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. अशी करिश्मा आपल्याबरोबर आहे. नारी शक्ती जर काय असेल तर करिश्माकडे बघून आपल्याला कळेल. करिश्मा फक्त मेंटली स्ट्रॉंग नाही आहे, फिजिकली पण स्ट्रॉंग आहे. सो अशा करिश्माकडे आपण बातचीत करणार आहोत. थोडीशी एक ओळख करून देते. करिश्माने नुकतीच बिकिनी बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आहे एका गोमंतकीय युवतीनं. सो ही गोवेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण बॉडी बिल्डिंग हा एक असा क्षेत्र आहे जिकडे आपण फक्त पुरुषांना बघतो, पण गोव्यातून एक महिला जेव्हा अशा पोझिशनवरती जाते आणि गोल्ड मेडल जिंकते, ही खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि खास महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही तिला आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. तिच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत. तिने कसा हा प्रवास सुरू केला, काय काय तिला डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिश्मा फक्त बॉडी बिल्डिंगकडे लक्ष देत नाही, ती प्रोफेशनली शी इज अ डेंटिस्ट, राईट? ऑर्थोडॉन्टिस्ट. या. सो असे सगळे वेगवेगळे ती कॅरेक्टर्स म्हणा किंवा वेगवेगळे रोल्स ती प्ले करते आहे तिच्या आयुष्यात. प्लस यू आर अ मॉम. येस. सो करिश्मा, वेलकम तुझे. आम्ही मग उलोवपाक स्टार्ट करूया. थँक यू फॉर युअर लवली इंट्रोडक्शन. थँक्यू. आय एम हंबल्ड. सो एनिवेज, बॉडी बिल्डिंग ची जर्नी कशी स्टार्ट झाली, आणि ते सुद्धा बिकिनी म्हणटकूच एक वेगळो लोकांच्या तकलेन विचार असता, एक वेगळो कॉन्सेप्ट असता. पण तुझी ही जर्नी कशी स्टार्ट झाली बेसिकली फिटनेसाकडे? माझी जर्नी ॲक्च्युली स्टार्ट झाली, आय वेंट टू द जिम वेट लॉसा खातीर. वेट लॉस करता 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 देन आय थॉट आय लर्न अ लॉट अबाउट वेट लॉस. सो म्हाका समजपा आयलें की फक्त फॅट लॉस करून काय फायदो ना, शेपूय बी बरी आसपा जाय. सो इट्स अ व्हेरी स्लो प्रोसेस, पण हळूहळू इट स्टार्टेड एब्झॉर्बिंग मी. म्हणजे आय स्टार्टेड गेटिंग इन टू इट. आनी ताज्या बद्दल हांव लर्न करपा लागलें इंस्टाग्रामार, सोशल मिडिया मोस्टली. सो तेन्ना मागीर म्हाका इंटरनॅशनल पेजीस दिसपा लागलो इंस्टाग्रामार. ताजेर जी तरेची बॉडी स्कल्पचर करताली, लायक यू नो विमेन इंटरनॅशनली. I was very impressed with that. So I started finding out how I can reach there. In Goa there was nobody to show me the path. So then internationally I met some coaches. My journey started that way, and one fine day I decided की म्हाका कॉम्पिटिशन करपा जाय, कित्याक म्हाका त्या टायपची बॉडी तयार करपा जाय आशिल्ली. एक विचारपाचें आसा की युजली कितें आसता की एक ठपको पडिल्लो आसता की बायल मनीस म्हणटकूच तांकां हो इंट्रस्ट आसता, म्हणजे कुकींग, सिंगींग, एक्टींग, एक रिस्ट्रिक्टेड लायकिंग्स आसता. तुका बॉडी बिल्डिंग केन्नाच्यान पयलीं पासून आशिल्लें काय? ना, म्हाका ल्हानपणा पासून वेगळेच थिंग्स आवडटाले पयलीं पासून. आय एम अ ड्रिमर. म्हाका ज्या लायफान थ्रील दिता ते करपाक खूब आवडटा. इजी थिंग्स और थिंग्स वीच आर स्टिरियोटायप और थिंग्स वीच आर की ओके चल यांनी अशेंच करपा जाय तशेंच करचें, ते म्हाज्या तकलेन केन्नाच पयलीं पासून नाशिल्लें. आनीक नॅशनल लेवलार म्हाका कितें करपाक खूब उमेद येता लायफान. सो आय हॅव ऑलवेज ट्रायड टू डू थिंग्स डिफरंटली. जशें की तुजो आतां पर्यंतचो प्रवास जो आसा, तू खूप कमी टायमान इतले सगळे अचीव केले. म्हणजे फर्स्ट वॉज युअर सिल्वर मेडल, देन इमिजिएटली यू गॉट अ गोल्ड मेडल, ते सुद्धा 2. पण हे करच्या पयलीं कितले वर्स जाले तुका तू फिटनेसान आसा? ॲक्च्युली फिटनेसान, प्रॉपर फिटनेसान हांव मे बी 1.5 की 2 वर्सांच आसा फक्त. खूब जाणांक चड टायम लागता हेज्याहून, पूण आय वील बी व्हेरी ग्रेटफूल टू माय कोचीस. आय थिंक म्हाका रायट डिरेक्शन सदांच मेळ्ळा, रायट लोक म्हाज्या बरोबर सदांच जुडल्यात. सो आय कूड लर्न थिंग्स फ्रॉम देअर एक्सपिरियन्स फास्टर, अँड आय कूड अचीव वॉट आय वॉन्टेड मच फास्टर. आनी इंटरनॅशनल कोच घेवन, आनी प्लस म्हाजो आतां करंट कोच जो आसा दिल्लीचो आसा, असाद हुसेन म्हणून,
दे आर वेल एडवान्स्ड, दे आर एट द लेवल ऑफ म्हणल्यार इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स कशी चल्ल्या त्या वेन आमकां ते ट्रेन करता किंवा आमची डायट दवरता, आमचो एक्सरसाइज प्लॅन करता. सो इट बिकेम मच इजियर टू अचीव फास्टर. ओके. तुवें म्हटलें फक्त तूं 2 वर्सां जाली तुजे जिमींग, वर्कआउट्स आनी बॉडी बिल्डिंगाचेर तूं फोकस करता. तेच्या पयलीं कितें आशिल्लें, म्हणजे तुजें लायफस्टायल कशी आशिल्ली आनी कितें? म्हाजी लायफस्टायल सामकी नॉर्मल आशिल्ली. जंक फूड, ड्रिंक्स ओकेजनली, लायक एवरीबडी. आय वॉज प्लम्प ऑलवेज, सदांच मोठ्या सायडीनूच आशिल्लें हांव. आनी आय डिडंट हॅव अ प्रॉपर स्ट्रक्चर, लायक बरो शेप असो आय डिडंट हॅव. सो या, प्रिटी मच लायक एवरीबडी एल्स. सो कितें तुका एक पुश मेळ्ळो की हांव जिमान वतलें? आनी जिमान फर्स्ट स्टेप वॉज युअर जिम ऑब्वियसली. सो वॉट वॉज दॅट? माय मेजर टर्निंग पॉयंट म्हाज्या लायफाचो वॉज माय डिवोर्स. So once I mean I was going through a very mental what do you call it, low Stress. phase. And I needed to grab on something. म्हाका कितें तरी जाय आशिल्लें जाका हांव म्हाजी फूल एनर्जी फोकस करून पॉझिटिवली आउटकम हाडपाक. सो आय स्टार्टेड जिमींग जस्ट की म्हणजे म्हाका हांव बारीक जातलें आनी म्हाका बरें दिसतलें जिवाक, लायक यू नो एटलिस्ट मेंटली न्ही तरी फिजिकली मातशें बरें दिसतलें. पण जेन्ना आफ्टर गेटिंग दॅट कॉन्फिडन्स की हां शेप बरी आयली, यू नो इट स्टार्टेड ऑल्सो एक्टिंग लायक मेडिटेशन फॉर मी. जिम वॉज लायक हांव योगा करपाक इट इज टू स्लो फॉर मी एज अ पर्सन. आय एम नॉट वेरी फॉन्ड ऑफ योगा, बट इट्स एन इमेन्स थिंग. इट वर्क्स फॉर मेनी पीपल, बट आय एम अ मोर अग्रेसिव पर्सन. सो आय नीड टू वेंट आउट माय स्ट्रेस ऑन वेट्स, यू नो लायक. सो जेन्ना आय स्टार्टेड अंडरस्टँडींग की वेट लिफ्टिंग कितें आनी हाव इट हेल्प्स, आनी हाजेर रिसर्चूय जालें आतां की वेन यू लिफ्ट वेट्स it's kind of de-stressing, so it kind of helps you get out of depression, get out of many you know tensions and stuff like that. So slowly it absorbed me, and I started you know evolving in this profession. खूप बरें दिसलें आयकून की लोक स्पेशली बायलो जे असता ते डिप्रेशनान स्वताची हानी करून घेता, पण तुवें स्वताक घडयलें हे ऐकून खरेच बरे दिसले. इथे एक वेळ झालेली आहे का ब्रेकची. तिने कॉम्पिटिशनसाठी कशा पद्धतीनं तयारी केली होती, किती मेहनत घेतली, जिममध्ये ती किती तास वर्कआउट्स करायची, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवाचा हा विशेष कार्यक्रम. इन गोवाच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर करिश्मा पारकर, जी बिकिनी बॉडी बिल्डिंग चॅम्पियन आहे. तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सो करिश्मा, म्हाका सांग की तुझे बॉडी म्हणजे जिमिंग स्टार्ट झालें, वर्कआउट स्टार्ट झालें, देन यू सडनली रियलायज इट बॉडी बिल्डिंग हातून तुवें एंट्री करप झालें सगळें. पण आता तुका कॉम्पिटिशना बद्दल कोणी सांगलें, तुका कोणें सांगलें की थंय वचपाक जाय, आनी तुवें प्री प्रिपेरेशन्स कशी केली, कितें कितें वर्कआउट्स केले, कितें कितें डायट मेंटेन केलो, आनी हाव यू prepared yourself for the competition? So first म्हाजो कोच आशिल्लो हॅरी संधू, ताजे कडेन हांव गेल्लें. ताका हांवें डायरेक्ट तेन्ना म्हाका खबर आशिल्लें की कॉम्पिटिशन्स जातात इंडियेन म्हणून. गोंयान जायना, पूण गोंयान तितले पार्टिसिपंट्स ना, पूण आसा म्हणून. सो ताणें म्हाका सांगिल्लें टेंटेटिवली आमचें कॉम्पिटिशन जावपा आसा मार्चान. दॅट वॉज इन 2018. सो ताणें म्हाका 8 विक्सान तेन्ना प्रिपेर केल्लें. तेन्ना म्हाका तितली आयडिया नाशिल्ली की कितले मसल मास जाय, आमचे कॅटेगरीन कशें दिसपा जाय. सो दॅट वॉज माय स्टार्ट. ओके, म्हाजें फर्स्ट कॉम्पिटिशन आय डिडंट इवन प्लेस इन टॉप 10. आय डिडंट, या सिरियसली, या. सो एंड इन द सेकंड इट वॉज लायक अ बिग हिट फॉर मी की लायक यू नो इतले हांवें त्रास काडले आनी कांय जावना. सो दॅट वे. पूण within a week there was another competition. I am a quick learner of the game, so I did the changes whatever needed to be done, and the second competition anus maka silver mein. So that gave me a big boost, like you know it encouraged me ki if I can do it in just 2 months you know of prepping. Bodybuilding I was doing since 1.5 year before, but prepping asta pay आमचे prep म्हणजे आम्ही फॅट लॉस करता. पयलीं आमी मसल्स गेन करता, मागीर आमी फॅट लॉस करता. सो 8 weeks to 10 weeks लागता फॅट लॉस करपाक.
सो ड्युरींग दॅट टायम तुजे सगळे मसल्स कितले डेवलप जाता ते कळून येता. सो इन 8 weeks इफ आय कूड डू दीस देन आय थॉट की जर हांव बरे भशेन प्लॅन करून नेक्स्ट कॉम्पिटिशन करतलें आय वील हॅव बेटर चान्सीस. So that's how I started. And as soon as my competition was over, within a week I had already started preparing for this competition. So तुका खबर आशिल्लें की तुजी जर्नी म्हणजे एक्सपेक्ट केल्लें की गोल्ड मेडल मेळटलो किंवा सिल्वर हे तुज्या कडल्यान अपेक्षीत आशिल्लें काय तूं रँडमली अशेंच एक्चुअली ना. कित्याक म्हाका दिशिल्लें म्हाका आनी एक 6 म्हयने कि 1.5 वर्स तरी 1 वर्स तरी लागतलें आनी म्हाजी बॉडी आनी बरी करपाक. सो आनी कॉम्पिटिशन कितलें टफ आसतलें आनी कितें म्हाका काय कितले आशिल्ले तुज्या बरोबर? म्हज्या बरोबर शेरूक 5 जाणां आशिल्लीं आनी बॉस क्लासिकाक 12 आशिल्लीं. अच्छा. सो हातूंतल्यान तुका गोल्ड आनी एक सिल्वर तूं आमकां घेवन आयिल्लें आसा? नो, दोनी गोल्ड. दोनी पयलीं तूं सिल्वर हाडलें मागीर 2 गोल्ड हाडले. ओके. तुज्या कडेन उलयतना एक गजाल कळिल्ली आसा दॅट यू आर अ सेल्फ मेड वुमन. तुका चड कोणी पॅम्परींग बुस्टींग अशें चड म्हाका दिसता करूंक ना. सो ताका लागून हांव तुका पयलींचें विचारना, तुका सपोर्ट बी कांय विचारना. आफ्टर इफेक्ट्स कितें आशिल्लो तुजें म्हणजे जेन्ना कळ्ळें लोकांक की अरे हे अशें कितें तरी करता. सो हाव वॉज देयर तुजे वांगडी जे कोण आसा मे बी युअर पेरंट्स हाव दे रिएक्टेड टू इट? सो आफ्टर माय फर्स्ट कॉम्पिटिशन म्हणजे फर्स्ट टायम जेन्ना हांव अशें कितें केलें एवरीबडी वॉज इन अ शॉक. हाका आनी कितें जालां, हे आनी कित्याक करता लायक यू नो दॅट वे. इनफॅक्ट थोडी म्हाजी क्लोज फ्रेंड्स आशिल्लीं ती म्हाका विचारपाक लागली यू आर अ डेंटिस्ट, तुका दिसना की इट वील अफेक्ट युअर करियर एन or anything of that sort. But I am very strong in what I perceive. So म्हाका केन्नाच म्हणजे डेंटिस्ट्री म्हजी पॅरलली आसाच, दॅट इज माय जॉब. पूण म्हाका म्हजें पॅशन आनी हांवें प्रोफेशन केन्ना मिक्स करूना आनी दोनी बरोबर बऱ्या भशेन चलता. आनी माय पेशंट्स ऑल्सो अप्रिशिएट वॉट आय डू. सो आय एम वेरी थँकफूल फॉर दॅट ऑल्सो. सो आय गॉट अ मिक्स्ड रिएक्शन. रिलेटिव्स पयलीं शॉकान गेली कित्याक करता बिकिनी एंड ऑल यू नो, तांकां तें डायजेस्ट जावना. पूण हळू हळू लायक दे आर गेटींग ओके विथ इट बिकॉज बाकीचे लोक तांकां सांगता की वाव तुमचे रिलेटीव काय बरें करता. इवन माय सिबलिंग्स आर वेरी सपोर्टीव. म्हाजी भयण आनी म्हजो भाव म्हाका खूब अप्रिशिएट करता आनी सपोर्ट करता, केन्नाच डिस्करेज करना. स्पेशली युअर मदर? माय मॉम इज क्वायट ओके. ती बी पयलीं स्पोर्ट्सान आशिल्ली सो ती ओके. माय डॅड इज अ लिटल आय मीन समटायम्स ही मायंड्स इट की हांव चड टायम घालता बॉडी बिल्डिंगान. बट ओके, माय पॅशन. इंडियन्सा हांव म्हणना सगळ्यांत पण एक टॅबू आसता एक बिकिनीचो की I think that there shouldn't be any taboo because if you work hard for it, why not flaunt it? Like you know. बरें दिसलें आयकून. ओके, यू आर अ मदर एज वेल. आतां तूं म्हटलें तुजें प्रोफेशन आनी तुजें पॅशन हें तूं पॅरलली व्हरता. बट मदर इज समथींग डिफरंट नाव. सो तें कशें व्हरता तूं वांगडा? आय एम एक्स्ट्रीमली वॉट यू से थँकफूल की म्हाका खूब अंडरस्टँडींग चली मेळ्ळा. शी इज 5 years old and she loves what I do. She is extremely proud of me. आनी ते केन्नाच म्हाका अशें प्रॉब्लम अशें करनात. केन्नाय म्हाका वर्कआवट करपाक सारको टायम हांव ते जेन्ना स्कुलान वता तेन्ना हांव वर्कआवट करता. ओके, मेन म्हाका अशें विचारपाक जाय स्कूल कशें तुज्या कडेन? कारण schools also plays a very important role when it comes to a child and when they know something about their parents. Like the school of my child is a very it's a broad school. People out there are very sorted. Tanka tashe kai they are in fact very happy when I come and then they keep telling me even we have to hit the gym. So even the teachers, the mothers and teachers. बरें दिसलें आयकून. एक वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण करिश्माकडे अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवाचा हा विशेष कार्यक्रम. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहे बॉडी बिल्डर करिश्मा पारकर. सो तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि ह्या बॉडी बिल्डिंगचं क्षेत्र आहे महिलांसाठी काय स्कोप आहे स्पेशली गोव्यामध्ये आणि त्याचं फ्युचर काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. प्लस
तिला कोणकोणती डिफिकल्टीजला सामोरं जावं लागतं ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पहिली म्हाका करिश्मा अशें सांग की हांवें तुका पयलींच विचारलेलें की तूं अशें पॅशन आसा जंय तूं स्ट्रॉंग दिसता. बेसिकली तूं दुसरे गजाली कडेन मी कशें पळयता, तुका अशें क्यूटनेस से भरी हुई गजाली आवडना? नो, आय लायक एवरीथिंग लायक नॉर्मल पीपल. सो तुजे तेच्या भायर एक्सक्लुडिंग जिमींग एंड ऑल भायर दुसरें कितें आवडटा? म्हाका मुवीज आवडटा खूब. ते कितें एक्शन मुवीज? ऑल सॉर्ट्स ऑफ मुवीज, कसलेय चलता. हॅपी मुवीज ऑल्सो, म्हणल्यार लायट मुवीज. आय लायक इटींग ऑल्सो. ओके. इटिंगान कितें तुका आवडटा? आय वोंट आस्क युअर डायट बिकॉज वी हॅव अ आयडिया. I like waffles, I like brownies, I like ice cream. Full of carbs, calories and calories. And I love pizzas also. सो सध्या तुका हे सगळें बंद आसा? ओनली 8 weeks सामकें स्ट्रिक्ट आसता, पण नाल्यार एक विकान एकदां आमी चीट करतात. फुडलें कॉम्पिटिशन आतां? आतां म्हाका 9th of March, that is just coming up, yeah. And soon after Women's Day. And 16th of March. This will be my last 2 competitions, then I will go off season. Yeah. ओके. पण तूं तुजे ही जर्नी चालूच आसतली? हय हय. जेन्ना आमी प्रेप करना तेन्ना आमी बिल्ड करता मसल, सो इट कंटिन्यूज. ओके, फायन. बरें करिश्मा, म्हाका एक सांग की बॉडी बिल्डींग आतां आमी भुरगे आमचे कडेन चले जे आसा किंवा दादले मनीस गोंयान भरपूर आसा, पण चलयो आमकां खूब कमी दिश्टी पडटा. कितें सद्या स्टेटस आसा गोंयान वेन इट कम्स टू अ वुमन? म्हाका दिसता कंपेर्ड टू मेट्रोपॉलिटन सिटीज लायक बॉम्बे, दिल्ली, गोंयान मायंडसेट आजून चेंज जावंक ना. आजून आमी 10 वर्सां फाटींच आशिल्ल्या भशेन म्हाका दिसता मायंडसेटान. रोल्स आर स्टील असायन्ड की चलयांनी इतलेंच अशेंच करपा जाय आनी तशें करपा जायना. एनीथींग आवटसायड द नॉर्म इज नॉट व्हेरी इजिली डायजेस्टेड. सो चेंजीस जातात, खूब हळू जातात, पूण आमी जेन्ना चेंजीस म्हजे असले आनी 1-2 मनशांनी तो स्टेप घेतलो जाल्यार म्हाका दिसता बेगीन जातले चेंजीस. सो सध्या तूं म्हणटा परिस्थिती तितली बरी ना, तितकी एनकरेजींग ना. आनी गव्हर्मेंट ऑल्सो, गव्हर्मेंटानूय थोडे स्टेप्स घेवपा जाय प्रमोट करपाक फिमेल बॉडी बिल्डींग, जे आजून कांय. कितें तूं मातशें जर सविस्तर सांगलें जाल्यार म्हाका दिसता बरें दिसतलें. गव्हर्मेंटान कितें करता? इन जनरल फिमेल किंवा मेल बॉडी बिल्डींग स्पोर्टाक फायनान्शियल सपोर्ट असो गव्हर्मेंट दिना. आमच्या गोंयान तरी दिना. एसोसिएशन्स आसा, तांकांय बी दे आर ऑल्सो हेल्पलेस, कित्याक तांकांय बी तितले फंड्स येना, कित्याक गव्हर्मेंट रेकग्नायज करना बॉडी बिल्डींग स्पोर्टा भशेन. सो दॅट इज समथींग वीच. आनी बॉडी बिल्डींग इज अ व्हेरी एक्सपेन्सीव स्पोर्ट. जर तुका बरी बॉडी करपाक जाय जाल्यार खूब सप्लिमेंट्स घेवचे पडटा. आमची डायटूच म्हाका दिसता 20-25,000 अ मंथ पर्यंत येता. सो एज अ डेंटिस्ट even I am struggling to maintain my diet and supplements and everything every month, कित्याक this is passion, this is not like a complete profession. पण बॉडी बिल्डर्स आसा ज्यांचे फक्त प्रोफेशन आनी पॅशन दोनी बॉडी बिल्डींग जाल्ली आसा. सो तांकां आय समटायम्स थिंक की ती कशें करता आसतले. ते आपले फूल जे जोडटा कितें आसा तितले सगळे बॉडी बिल्डिंगान घालता. सो तांकां जर सपोर्ट मेळिल्लो गव्हर्मेंटाचो खूब बरें जाता आशिल्लें. इवन चलयांक फुडें काडपाक बॉडी बिल्डिंगान जर तांणी आमकां सपोर्ट केलो, वी वूड बी रियली थँकफूल. ओके, खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे. बॉडी बिल्डिंगला तेवढं गव्हर्मेंटचा सपोर्ट मिळत नाही, कारण त्याला स्पोर्ट्स म्हणून बघितलं जात नाही. पण करिश्माने एक खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे, कारण आणि त्याच्याकडे मला वाटतं क्रीडा खात्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. ओके करिश्मा, म्हाका एक सांगायच, वुमन्स डे आसा, अशा दिसा तूं स्वताक कितें म्हणून पळयता? लायक यू आर अ वुमन, बट इन वॉट वे यू आर? म्हाका दिसता फ्रॉम ऑल दॅट आय हॅव लर्न सो फार एंड एट दीस एज हांवें म्हाका खूब चेंज केला. म्हाका आय हॅव बिकम स्ट्रॉंगर एज अ पर्सन मेंटली, फिजिकली, वेर कॉन्फिडन्स इज कन्सर्न. सगळ्यांक मेन थिंग जे जालां, आय एम नॉट डिपेंडंट ऑन एनीबडी. आय एम नॉट डिपेंडंट ऑन एनीबडी फॉर एनीथींग, इमोशन्स ऑर फायनान्स
or I'm everything is within me, and that is a very good feeling, and I feel every woman should strive to get there. You don't need anything except for yourself to be complete, you know. खूप बरें उलयलें तूं आनी म्हाका दिसता वुमन्स डे दिसा इतलो बरो मेसेज डेफिनेटली आमकां आयज मेळचो नाशिल्लो जो तुज्या कडल्यान मेळिल्लो आसा. सो थँक्स फॉर दॅट. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे करिश्माकडून. तिने खूप चांगली गोष्ट एक सांगितलेली आहे, ती कोणावरतीच डिपेंड नाही आहे, ती इमोशनली नाही आहे, फायनान्शियली नाही आहे, कशाचेरूच नाही. यू आर इंडिपेंडंट, यू आर फ्लोईंग विथ द रिवर ऑर अ वॉटर, लाईक एकदम बिंदास doing what I dream of, and you know, going there and achieving it, and living my best life. तुझ्या लायफान एक वाईट गजालीन तुझ्या म्हाका दिसता बऱ्यो गजाली घेवन आयिल्ल्यो आसा आनी आयज तूं हांगा आसा. डेफिनेट. आनी एक ट्रान्सफॉर्म पळोवन खरेंच बरें दिसलें. म्हाका पयलीं सांग, तुजी वेट कितें आशिल्ली पयलीं? 65 kgs. आतां म्हजी 45 कितें आसतली. आनी 2 वर्सां भितर तुवें हे इतलो व्हडलो ट्रान्सफॉर्म केल्लो आसा. म्हाका दिसता थोड्यो बायलो आसता बिचारे सदां वता, तेंचे वेट कमी जायना. मेन थिंग न्ही हांगा डिरेक्शन ना गोंयान. आय विश देवर आर मोर पीपल तांकां जिमान वतगीर कितें करपाचें, डायट कसो करपाचो तेजी नॉलेज ना. अगर जर तांकां कळ्ळें जाल्यार इतलो टायम लागचो ना. 6 months to 1 year इज मोर देन इनफ. हय न्ही. तुका आनी कितें सांगपाक जाय करिश्मा? नथिंग मच. सो ही होती करिश्मा, जिच्याशी बॉडी बिल्डर आहे ती, आणि एक वेगळं काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे हा मूळ हेतू होता. आणि करिश्माला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. येस. फेसबुकवरती पण आहे ती. तिला जे काही विचारायचं असेल, तिच्याकडून जर गायडन्स हवे असतील तर नक्की फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती तिला तुम्ही फॉलो करू शकता. आणि महिला दिन इंस्टाग्राम तुझं? इट्स करिश्मा पारकर और मसल डेंटिस्ट. द मसल डेंटिस्ट. फॉर ते रिपीट. करिश्मा पारकर और द मसल डेंटिस्ट. ओके. सो यू आर अ आयकॉन फॉर अस नाव, सो यू हॅव टू बी त्या पद्धतीने. सो तर ही होती करिश्मा. आणि इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास. आणि पुन्हा एकदा तमाम गोमंतकीयांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्ट्रॉंग राहा आणि डिपेंडंट राहू नका, हा मेसेज करिश्माने आपल्याला दिलेला आहे. नमस्कार. थँक्यू.